युवा नेतृत्व फिक्स जेडपी संतोषदादा चव्हाण हे श्रीरामाचा बाण घेऊन उभे आहेत, अर्जुनाचा बाण घेऊन उभे आहेत. आणि हा श्रीरामाचा अर्जुनाचा बाण येत्या 7 तारखेला लंका भेद करून, ही भ्रष्टाचाराची लंका भेद करून हा सावरगाव कुसूरगण सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाहीत. मला ज्या समाजाच्या मागे तरुण उभे आहेत, ज्या देशाच्या मागे आहेत, ज्या गावाच्या मागे आणि ज्या उमेदवाराच्या मागे, त्याचा विजय हा सनसनीत आणि दणदणीत होण्याशिवाय राहणार नाही. या 3-4 उमेदवारांमध्ये सर्वात अगोदर कोणा घराघरात जर पोहोचला असेल तो आमचा संतोषदादा आहे. आता जी फेरी चालू आहे ही 4थी-5वी फेरी चालू आहे. बाकी उमेदवारांची ही 2री फेरी चालू आहे. त्यामुळे प्रामाणिक आणि स्वच्छ नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्ही बघितलं असेल, भ्रष्टाचार निपक्ष निर्भीडपणे बाहेर काढला. ह्या व्यक्तीला मला जनतेला आव्हान करतो मी या ठिकाणी, मी जवळून ओळखतो गेल्या 40 वर्षापासून. जबरदस्त व्यक्ती आहे, भरभरून मतदान करावं आणि तो व्यक्ती मोठ्या मताच्या फरकाने निवडून येईल हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. बस झालं आता म्हणतात लोक, एकाला 10 वर्ष दिलं, एकाला 20 वर्ष दिलं. आता नवीन चेहरा, विकासाचा वारा, नवीन चेहरा, आणि तो आमचा संतोष झाला. नमस्कार. प्रथमतः आपल्याला माघ पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपलं LDTV मराठीमध्ये मनापासून स्वागत आहे. निवडणुकांची धामधूम सुरू आहे, कसं वातावरण आहे इकडे? हे बघा, येणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक जिल्हा परिषद 2026 यामध्ये कुसूर सावरगाव गणामधून 22 जेडपी सदस्य आणि युवा नेतृत्व फिक्स जेडपी संतोषदादा चव्हाण हे श्रीरामाचा बाण घेऊन उभे आहेत, अर्जुनाचा बाण घेऊन उभे आहेत. आणि हा श्रीरामाचा अर्जुनाचा बाण येत्या 7 तारखेला लंका भेद करून, ही भ्रष्टाचाराची लंका भेद करून हा सावरगाव कुसूरगण सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाहीत. मला सांगतो. दुसरी गोष्ट, ज्या अर्जुनाच्या मागे श्रीकृष्ण उभे होते त्यामध्ये 100 पैकी एकही कौरव उरला नाही आणि 5 पांडवांपैकी एकालाही धक्का नाही लागला. राम की किरत और राम की मूरत असलेला आमचा संतोषदादा चव्हाण आहेत. या गणामधून गेल्या 20 वर्षामध्ये 2 उमेदवार उभे होते. एक आशाताई बुचके कमळ चिन्हावरती आणि गुलाब शेठ पारखे हे धनुष्यबाणावरती उभे होते. यापूर्वी दोघांना 2-2दा 4-4दा संधी दिलेली आहे लोकांनी. माझी अपेक्षा आहे, हे स्वच्छ चारित्र्य आहे, निर्भीड आहे, निपक्ष आहे, कार्यकर्त्यातला माणूस आहे. आणि ज्या तरुणाच्या मागे असंख्य तरुण आहे, ज्या उमेदवाराच्या मागे असंख्य तरुण आहेत. आपल्या देशामध्ये 60% लोकसंख्या ही वय 40च्या खाली आहे. ज्या समाजाच्या मागे तरुण उभे आहेत, ज्या देशाच्या मागे आहेत, ज्या गावाच्या मागे आणि ज्या उमेदवाराच्या मागे, त्याचा विजय हा सनसनीत आणि दणदणीत होण्याशिवाय राहणार नाही. तुम्ही परत बाईट घ्यायला आमचे माजी सरपंच गणेश भाऊंकडे येशाल, आमच्याकडे येशाल, विजयाची जल्लोष त्यावेळी साजरा असेल, एवढंच मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. त्याच मूळ प्रश्नाकडे यायचंय. 7 तारखेला मतदान आहे, मतदार साथ देतील का आणि 9 तारखेचा निकाल काय असेल? या 3-4 उमेदवारांमध्ये सर्वात अगोदर कोणा घराघरात जर पोहोचला असेल तो आमचा संतोषदादा आहे. आता जी फेरी चालू आहे ही 4थी-5वी फेरी चालू आहे. बाकी उमेदवारांची ही 2री फेरी चालू आहे. त्यामुळे प्रामाणिक आणि स्वच्छ नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्ही बघितलं असेल, भ्रष्टाचार निपक्ष निर्भीडपणे बाहेर काढला. ह्या व्यक्तीला मला जनतेला आव्हान करतो मी या ठिकाणी, मी जवळून ओळखतो गेल्या 40 वर्षापासून. जबरदस्त व्यक्ती आहे, भरभरून मतदान करावं आणि तो व्यक्ती मोठ्या मताच्या फरकाने निवडून येईल हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. तर मुंबई असेल किंवा पुणे असेल, नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं मोठमोठ्या शहरांमध्ये असलेले जे काही या जिल्हा परिषद गटातले मतदार आहेत त्यांची भूमिका निर्णायक राहणार आहे काय? हे जे पुणे मुंबईचे किंवा ज्या ठिकाणी व्यवसायासाठी असलेले, नोकरी निमित्त असलेले मतदार आहेत त्यांची भूमिका कशी असेल, काय वाटतं? तुम्हाला सांगतो, पुणे असो मुंबई असो, तुम्ही प्रत्येक जागी संतोष झाला बघता. बाजार समितीची निवडणूक, प्रत्येकाची दशकरी असो, वाढदिवस असो, प्रत्येक जागी संतोष झाला बघता. आता काल मेळावा झाला पिंपरी चिंचवडचा, परवा झाला, मला वाटतं 3 दिवस झाले त्याला, पुण्याला मेळावा झाला. तुम्ही तिथली लक्षणीय लोकांची प्रतिक्रिया, तो मॉब, तो हॉल जो भरला होता, तिथून लोकांनी प्रत्येकाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी स्वतःहून पुढे येऊन माईक हाती घेतला.
हे लोक आमच्या गावचे नव्हते, वडदचेच नव्हते, हे चिंचोलीचे होते, सावरगावचे होते, लिमगावचे होते, कुसूरचे होते, काही जुन्नरचे होते. त्यांनी लोकांना कळकळीचं आव्हान केलंय की ही वेळ शेवटची आहे, कारण का पुढच्या वेळी सगळं आरक्षण आलं, महिला आरक्षण आलं किंवा एसटी आलं, ओबीसी आलं, तर हा माणूस परत भेटणार नाही आपल्याला. त्यामुळे ही शेवटची संधी आपल्याला गमवायची नाहीये आणि भरभरून प्रत्येकाने मतदान करायचंय. संतोषाने गाड्या ठेवलेल्या आहेत मुंबईवरून, पुण्यावरून, आणि काही लोकांची प्रतिक्रिया की आम्ही लोक बाहेर काढणार, एकेकाने 50-50 लोक बाहेर काढायचे. हा विजय निश्चित आहे. काय त्यांच्या विरोधात तगडे उमेदवार आहेत, कसं पाहता? तगडे उमेदवार आहेत, परंतु त्यांची अँटी इन्कम्बन्सी खूप जबरदस्त आहे. बस झालं आता म्हणतात लोक, एकाला 10 वर्ष दिलं, एकाला 20 वर्ष दिलं. आता नवीन चेहरा, विकासाचा वारा, नवीन चेहरा, आणि तो आमचा संतोष झाला.